नमस्कार, मी श्रेया सावंत फील्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज मी आली आहे सावंतवाडीतील आकेरी धबधबा पाहायला। हा धबधबा एकदम असा निसर्गाच्या कुशीत असा लपलेला आहे। तर या धबधब्यावर कसे यायचं याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। सो व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग आता मी आकेरी फाट्यावर आलोय आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। टेक द नेक्स्ट लेफ्ट ऑन टू मांगोम रोड। सो आता हिने पण तुम्हाला गुगल मॅडमनी सांगितलं असेल ना। सो आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे। सो इथून लेफ्ट जायचं आहे। ही गाडी रॉंग वेने आली आहे, आपण त्याला कव्हर करूया। कंटिन्यू ऑन मांगोम रोड फॉर 800 मीटर्स। सो आता 800 मीटर आपल्याला सरळ जायचं आहे। सो त्याच रोडने आपण कंटिन्यू आलो 800 मीटर। आता आपल्याला ही एक कमान दिसेल। टेक द नेक्स्ट राइट, देन यू विल अराइव एट योर डेस्टिनेशन। मला आतमध्ये वळायचं आहे। बाजूला दोन हत्ती पण मस्त सुंदर लावले। सो ही आहे श्री देव रामेश्वर मंदिर देवस्थान, यांची कमान आहे आणि या कमानीतून आपण आतमध्ये जातोय। आय थिंक आज देवळामध्ये काहीतरी प्रोग्राम आहे, त्यामुळे खूप साऱ्या गाड्या लागल्या। काय प्रोग्राम आहे तो कळेलच आपल्याला। मस्त दोन्ही साईडला भात शेती आहे। एकदम मॅच चालू असावी कारण बाईक जास्त दिसत आहेत। यू हॅव अराइव्ड। यू हॅव अराइव्ड। देवळातील लोकांनी आम्हाला सांगितलं की देवळाच्या बाजूने जी पायवाट जाते तिथून तुम्हाला चालत जावं लागेल। मग आम्ही हा हिरवागार निसर्ग पाहत पाहत धबधब्याच्या शोधात निघालो। वाटेत मला दोन लहान मुलं मिळाली। त्यांना जस्ट मी विचारलं कुठून जायचं। किती वेळ चालावं लागणार माहित नाही, तुम्ही जाऊ नाही कधी? सो आता आम्ही धबधब्याच्या दिशेने जातो आहोत। जसं तो मुलगा बोलला मगाशी की 5 मिनिटाचा रोड आहे चालत जायला, तर तसं आम्ही चालतोय खरं। पण ही वाट एवढी मस्त आहे ना, बाजूला दोन्ही बाजूला शेत आणि मध्ये अशी पायवाट आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा पायवाटेतून आम्ही येतोय आणि आम्हाला आता एकदम असं लांब मोराचे आवाज सुद्धा ऐकायला आलेत। मोर तर दिसला नाही पण आवाज ऐकू आलेत। सो किती मिनिटं चालायचं माहिती आहे, त्या मुलाने म्हटलंय तसं 5 मिनिटं चालावं लागतंय। तर बघूया आता, पण चालताना हा रस्ता संपूच नाही असं वाटतंय। रात्रीची दड होती राहा नको। सो आता त्या काकी बोलल्यात की आपल्याला 15 मिनिटं तरी लागतील चालत जायला। तुमच्या स्पीडने नाही, म्हणजे त्या छोट्या मुलाने जे सांगितलं 5 मिनिटं लागणार, तर नाही 15 मिनिटं चालत जावं लागणार आहे। आणि आता शेतवाट संपली आहे, गाव पण मागे गेले। आता ही वाट सुरू झाली जंगलाची। मोराचे आवाज येतच आहेत आणि संध्याकाळ पण झालेत, त्यामुळे बघूया। सो ते बाजूला दिसेल सर, पूर्ण जंगल आहे। लांब मस्त आणलं मी आज। कालच डीमार्ट मध्ये आम्ही नवीन एक चप्पल घेतलं होतं। ताई तुम्ही असले चप्पल घालून जाऊ नका। ताईनी चप्पल उचललं। चप्पल दिसत नाही.
या पाण्यात नको, धबधब्यात घालतो. सर लोक आधी समोर आवाज येतोय मोठा, म्हणजे इथंच आहे कुठे उगाच त्याने 15 मिनिटं जाऊन. माझा ऑन आहे सर, तू कसं काय? थँक्यू. खाली एक तुम्हाला छोटासा धबधबा दिसेल, तर तिथे जाऊ नका. तर वरती तुम्हाला एक पायऱ्या दिसतील, तिथे मुख्य धबधबा आहे खाली जाऊ नका असं आम्हाला त्यांनी सांगितलं. वर चढायचं. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल मी या कॉस्ट्युम मध्ये धबधब्यावर काय करते, याचं उत्तर मी देते तुम्हाला सविस्तर. सगळं हा जो शूटिंग करते ना याच्यामुळे होतं. येताना घेईन ना. सो या ठिकाणी मस्त पायऱ्या बनवल्या आहेत, सिमेंटच्या पायऱ्या व्यवस्थित. तिथं खाली उतरूया, पायऱ्या व्यवस्थित. माझ्यासारखं तुम्ही चप्पल घालून येऊ नका. व्यवस्थित. वाव. हळू हा. खाली कोण आहे? त्या डाव्या साईडला थांबव ना. थांबली का मी? तुम्हाला माझा कॉस्ट्युम दिसत असेल या वॉटरफॉलमध्ये, तर ॲक्च्युली आम्ही चाललेलो गणपती शाळेचा व्हिडिओ करायला आणि प्रसन्नाचं काय मनात आलं काय समजलं नाही, गाडी डायरेक्ट आकेरी वॉटरफॉलला उतरवली. सो आम्ही पोहोचलो आकेरी वॉटरफॉलला. सो ॲक्च्युली गणपती शाळेचा व्हिडिओ करायचा होता आणि इथे आलोय, पण या वॉटरफॉलच्या तर मी प्रेमात पडले आणि नेक्स्ट टाइम मी इथे येणार आहे खास मॉर्निंगला या धबधब्यामध्ये भिजायला. आता सध्या पेडिक्युअर करते. तर हा वॉटरफॉल आहे ना, हा खूपच अप्रतिम आहे आणि याला येण्यासाठी ना छोट्या छोट्या त्यांनी पायऱ्या पण केल्या आहेत. फक्त स्टार्टिंगला थोडंसं चढावं लागतं. सो फॅमिलीसाठी एक नंबर आहे आणि सेफ आहे वॉटरफॉल. त्या ठिकाणी सगळेजण आता मस्ती करतायत, सो मजा तर सगळेजण मारतायत आणि सेफ आहे फॅमिलीसाठी. सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट देऊ शकता. आणि मला खूप आवडलं आहे कारण चारी बाजूने पूर्ण अशी घनदाट जंगल आहे, खडकांमध्ये असा एका साईडने पाणी वॉटरफॉल येतं आहे. सो खूप याचा व्ह्यू आहे ना अप्रतिम आहे.
मस्त धबधबा एन्जॉय करून पुन्हा आम्ही देवळाकडे आलेलो. आता देवळात गर्दी सुद्धा झाली होती. मग आता आम्ही आतमध्ये देवाचं दर्शन घ्यायला निघालो. सदा देतो तो दास. दास हात चक्र उलट केल्यानंतर पप्पासाठी आहे गीतेश सोना. आकेरी धबधब्यावर जर आला तर आकेरीची भजी खूप फेमस आहे. मी आंबोलीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली, तर तुम्ही इथे भजी सुद्धा खाऊ शकता. आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलंय, भजी पण जाताना खाऊन या व्हिडिओचा मी एंड करते. पण प्लीज तुम्ही हल्ली सबस्क्राईब तर करतच नाही आहेत व्हिडिओला, तर हल्ली प्लीज जरा सबस्क्राईब सुद्धा चॅनलला करा, म्हणजे तुम्हाला कोकणातले असे आणखीन बरेचसे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.